नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे, आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे। प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहे। हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार। टीजरमध्ये पुढे एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो। तो म्हणतो, बाबा सांगा ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटते। शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार आहे
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीचा नवा चित्रपट येत आहे आरण्य। या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोचे सूत्रसंचालक अशा विविध भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सगळ्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका मोठी गाजली। त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। आजही अभिनेताला राणादा म्हणून ओळखले जाते। आता प्रेक्षकांचा लाडका राणादा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आरण्य या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। या टीजरच्या सुरुवातीलाच एक मोठा जंगल पाहायला मिळते। त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते। तो म्हणतो, मला माझे लोक या जंगलाचा वाघ म्हणायचे। पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे। तो म्हणतो, बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं। पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते। सुरेश विश्वकर्मा, विजय निगम, वीणा जगताप, ऋतिका पाटील हे कलाकार दिसत आहे।